लोक म्हणतात पादर मीडिया करणे जिल्हा परिषद सदस्य यांनी माझ्याकडे येण्याची कृपा करा. तुषार दादा आला. जसं जेवण झालं त्यांनी बाजूला बसावं की बाकीच्या लोकांना जेवू द्या. ज्यांनी आलं नाही काय स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. मला जायचं आहे लग्नाला आणि ते गावाकडचं लग्न आहे आणि आता 11 वाजत आले तर आता आम्हाला जायचं आहे पप्पा आल्यावरती. लग्न पण जवळचंच आहे आणि आता मला मेकअप वगैरे करायचं आवडायचं आहे. जस्ट माझी आंघोळ झालेली आहे आणि तुम्हाला लाईक आवडच भेटते. आता माझं आवरलं आहे आणि तोंड वगैरे भांडलं कारण ऊन खूप आहे बाहेर. आणि हे बघा सगळ्यांचं आवरलं. इकडं बघा पप्पाचं पण आवरलं आहे आणि हे बघा काय शरम आमचं पण आवडलंय. ते आमच्या सोबत येत आहे लग्न. चाललोय आम्ही आता गावाला गावाला गाव मम्मी घराला कुलूप लावते. हे बघ भारी बांधले डोक्याला एकदम भारी. कसं बांधले पप्पानी शेतकरी आम्ही तिघजण या गाडीवर आहे आणि आई शर्मा मी दिदी मागून येत आहे. ते बघा आलेच. सगळे इथे आई शर्मा मी दिदी पप्पा थंडा मस्त आम्हीला आपल्याकडचा रस पाजू ना गावाकडचा. हा चीन रस प्यायला ये म्हणलं माय रस प्यायला ये म्हणलं माय. अरे हे आलं काम केलं एकदम भारी आलं. घे मम्मी. असं कसं सांडवती सगळ्यांना. सॉरी 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 आई शर्मा आम्ही घ्या ना घ्या. गरमी होती एवढी गरमी होती. आता पहिले रस पिते. थोडा थंड आहे ठीक आहे छान आहे. मला एवढा मोठा बर्फ लागतो आणि मीठ लागतं. अँड मामी सगळ्यांनी पिलंय बघा. आमचं पिऊन झालं रस त्यांचं बाकी आहे अजून पाहिजे तर अर्ध बाकी ना. पादर मीठ त्याला काय त्याला म्हणतात पादेलोन मीठ. आपले मराठी लोक म्हणतात पादर मीठ घ्या. अच्छा ठीक है. Two hours later. फायनली पोहोचलंय कारण गरमी एवढी होती. मग आता घरात येऊन बसले. एवढं ऊन. कसं सांगा तुम्ही एक्सप्लेन करा. हो मी गाडी स्वतः चालवली. तेजू आणि मी आम्ही दोघी होते एका गाडीवर. ही तर कविता आणि भाऊजी सोबत होती. पण एवढं उन्हाने पागल झालं की एवढे चटके बसले आणि आमचे कलर छान छान त्यात आम्ही टॅन झालो. माझा तर आवाज पण आधीच गेलाय आधी 10 दिवसामध्ये. आणि आता ट्रॅव्हल तर असं गेले करतात ना की तुम्हाला सांगायचं एवढं वैतागलोय आम्ही. मेन गोष्ट म्हणजे गरमी रे ते गरमीमुळे होतं बाकी काय नाही. थोडं ऊन कमी झालं का छान वाटतं. संध्याकाळून काही नाही वाटलं पण आता लय गरमी. जाताना म्हणजे येताना खूप उन्हामुळे जास्त आहे. तहान लागते खूप. तुम्ही लोक पण कवाची पाणी पिते तरी मध्ये हो तुम्ही पण अशी कुठे लांब लांब ट्रॅव्हल करत असाल तर सोबत पाण्याची बॉटल कंपल्सरी ठेवा. आणि मेन म्हणजे उन्हाचा प्रवासच करू नका. मला तरी असं टू व्हीलर ताईला आम्हाला यायचं होतं. जवळचं लग्न काही येणार नव्हते बट आज संडे होता आणि हे लोकांचं चला मामी चला सो मी आली. छान वाटलं. आर्टिस्ट ऐश्वर्या अनिल आणि सोबत कंटेंट क्रिएशन सोबत त्या आपल्या मेकअप आर्टिस्ट पण करतात. हे पहा किती छान मेकअप केलं त्यांनीच केला मेकअप पूर्ण.
सगळं तेजूने केलंय ते. जयश्री ताईला दाखव ना vlog मध्ये. हे बघा कशी चेंज झाली ही गाडीवाणी होती आता जी लग्नाच्या आधी इतकी मोकळी होती हा. मला ओळखू पण येणार नाही. ही आमची नवरी आहे हे बघा घोंगराच्या बांगड्या. घुंगराच्या बांगड्या हे बघा काश्मीरी बँगल्स नाही त्या घुंगराच्या बांगड्या आहेत गाईज यू नो मी जेव्हा छोटी होते ना हिच्या एवढी तुला दाखव. हा हिच्या एवढी हा तेव्हा ना माझ्या मम्मीने माझा एक फोटोशूट केला होता. तो म्हणजे माझ्या शाळेमध्ये गॅदरिंग होती. हा. त्याच्यामध्ये मी अशा घोंगराच्या बांगड्या घातलेल्या. याला घोंगराच्या बांगड्या म्हणतात. हा. आणि पोरी आताचं जे जेनजी जनरेशन आहे ते म्हणतात, काश्मीरी. बांगड्या तसं नाही आमच्याकडे पण येते अनलाईक दिस ओके हा असं काहीतरी चाललेलं आहे शायनिंग आहे पोरी. हा हे बा हे पा घोंगराच्या बांगड्या. घुंगराच्या बांगड्या दाखवा हे पहा. घोंगराच्या बांगड्या काश्मीरी बँगल्स हा, दाखव. नाही घुंगराच्या बांगड्या त्या बघा तिथं नवरदेव नाचतोय तो बघा इथं कुंकू लावताय तर मम्मीला पण लावताय हाय शर्मा तुम्हाला गाईज हे बघा ही माझी आई आहे माझी आजी पप्पाची मम्मी खायला आहे म्हणा. आणि ही माझ्या आईची बहीण सुंदर आई आहे हाय का सुंदर आई म्हणते बघ. सुंदर आई हा आज तसं देणार तू पण तुझे पाहिलं का ब्लॉग मध्ये व्हिडिओत पाहिलं ना तशी तू आता येते व्हिडिओत कोण हा अच्छा जेवायला बसलंय बघा आता जेवण होणार आहे पहिले आणि मग लग्न लागणार आहे लग्नाचा पत्ते नाही अजून नवरा नवरीचा पत्ते नाही पहिले जेवायला बसलो. सगळी लोक लाईन काऊन जेवायला बसले आई शर्मा आमची फेवरेट बुंदी आली बुंदी बघितलं मी लय खुश होते. मला गुलाबजाम नाही आवडत बुंदी आवडत. ओ बाबा मला बुंदी द्यायला या लाईन मध्ये कोणालाच नाही दिली पण फक्त तुम्हाला दिली आहे पायी तुमच्या कोणालाच नाही इकडे कळलं या पोरीला बुंदी आवडते. बघा वरण भात पोळी आणि वांग्याची भाजी वांगणी घेतलं कारण वांगणी खात मी आणि बुंदी असं गावाकडचं जेवण असतं लग्नाचं नवरदेवाची कलवरी बघा ना किती क्यूट आहे बराच वेळ झालेला आहे मंगलपर्णी याला अवघ्या थोड्याच वेळा करणे जिल्हा परिषद सदस्य यांनी माझ्याकडे आणण्याची कृपा करा. साधू साधू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम बुद्धाचा आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचा जय भीम जय बुद्धाय. माझे दोन शब्द ऐकून घेतले माझ्यातर्फे माझ्या शरीर परिवारातर्फे बोर झाल्या नाही बोर नाही झाले पण जेवले एवढं तर लय झोप आली. आता इथं फक्त एक चटई पाहिजे खाईन दिदी लग्न झालंय छान. मम्मी तुझ्या दादाला पाण्याची बॉटल आणायला लावली बॉटल भरून आण तू येईनच नाही अजून त्याला 3 ते 4 फोन लावले कुठे गेला काय मी तो कवाचा लग्न लागून गेलं पण तुझ्या दादा काही नाही आला अजून काय मम्मी कामात आहे काहीतरी आणायला गेला तर वाटतं तिकडं आणतो म्हणे आता पाणी. एवढं वेळ देख, लग्न लागून गेलं तुझ्या दादा आला तुझं जेवण झालं त्यांनी बाजूने बसावं की बाकीच्या लोकांना जेवू द्या. ज्यांनी जेवण केलेलं आहे त्यांना सावली मी लग्नातून घरी जाते पण झालं असं लग्न झालं होतं आणि आम्हाला भूक लागली थोडीशी मग आम्ही ज्यूस प्यायला थांबले आता हां मामी तुम्ही काय घेणार का झोप आली. झोप घेणार पोट एवढं भरले आता काय खायची पाहिजे इच्छा नाही. तुला ग आपको छान आहे कसं आहे ग आता मी पिते कसं आहे
थंड थंड एकदम छान. गाडी चालवताना तेव्हा ते पाठीमाग ज्यांचा स्कार्फ पडतो असा निंजा हातोडी आहे ना. आई शर्मा दाखव बरं तुमचं स्कार्फ निंजा हातोडीवानी. मी तुम्हाला दाखवते जेव्हा गाडी चालवीन तेव्हा. पहाड़ों के ऊपर जंगल के पार देखो कौन अपने शहर आया यार निंजा हथौड़ी अपने घर आया. काही जेवढी ट्रॅफिक आहे 1 घंट्यापासून आम्ही अडकलो होतो आणि आता समोर पण ट्रॅफिक चालूच आहे. तुम्ही जे पाहिलं का त्याच्यापेक्षा तर खूपच जास्त आहे. फुलंब्रीमध्ये एवढी ट्रॅफिक आहे आणि आम्हाला सांगितलं पण होतं एका काकांनी की यायला ट्रॅफिक आहे म्हणून. जास्त टेम्पोच इथे. या साईडने येणाऱ्या साईडने ट्रॅफिक आता इकडची निघलं तीर्थ आहे. तर गाईज कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग नंतर. बाय बाय.